असं ठेवलं लागेल ना उलट असं. नाही नाही, माझं थोडं टोन करून ठेवा. चालू झालं व्हिडिओ असं तसं कसं नमस्कार, मी डॉक्टर अमिता सर्वदे. आज मी आपल्यासोबत उद्योग संधी या विषयावरती संवाद साधणार आहे. उद्योग संधी म्हणजेच उद्योगातल्या येणाऱ्या नवनवीन संधी. सध्या भारतच काय संपूर्ण देश हा जगभरामध्ये कोरोना व्हायरस या ह्याच्यासोबत लढत आहे. परंतु जेव्हा आपण म्हणतो की खूप समस्या असते किंवा खूप प्रॉब्लेम असतो, त्याच्यामधून देखील मार्ग निघतात. तसंच आहे की आज आपण जरी किती कोरोना व्हायरस सोबत लढत असलो, कितीही प्रॉब्लेम जरी असल्या, तरी ज्यावेळेस हे लॉकडाऊन ओपन होईल त्यावेळेस बऱ्याच आपल्याला संधी असणार आहेत. मला आणि विविध जे आहेत वेगवेगळे क्षेत्र जे आहेत ते आज उद्योगासाठी भारतासाठी तरी आज उपलब्ध आहेत. मी सगळ्यात पहिले तर मला बोलायचं आहे ते म्हणजे आपल्या शैक्षणिक प्रणालीवर जे ऑनलाईन शिक्षण जे आपण म्हणतो, सध्या जे मी आपल्यासोबत संवाद साधत आहे हे मोबाईलवरून संवाद साधत आहे. एक टेक्नॉलॉजी जी आहे अपडेट झालेली आहे, त्याच्यामुळे आपण घरबसल्या सगळेजण मला लाईव्ह बघू शकता, आपण एकमेकांसोबत संवाद साधू शकतो. ज्यावेळेस बघा आता बऱ्याच मीटिंग्स होतात, बऱ्याच ट्रेनिंग प्रोग्राम होतात किंवा शिक्षण म्हणजे कॉलेज असेल, शाळेमधले क्लासेस असतील, हे जे आहेत हे सध्या बरेच ऑनलाईन झालेले आहे. शिक्षण प्रणाली देखील जी कॉलेजची शाळेची जी आहे, कॉलेजसाठी जे नोटिफिकेशन आजच तुम्ही जर वर्तमानपत्र बघितलं त्याच्यामध्ये UGCने जे आहे एक सूचना दिलेली आहे की येणाऱ्या काळामध्ये जे आहे येणाऱ्या दिवसामध्ये शिक्षकांनी युनिव्हर्सिटीजनी आणि कॉलेजेसनी तयार राहायचं आहे ह्या ऑनलाईन शिक्षण प्रणालीसाठी. ह्याचाच फायदा असाच होणार आहे की आपण घर बसल्या आपलं शिक्षण घेऊ शकू, घर बसल्या आपले जे काही प्रॉब्लेम असतील ते आपण आपल्या प्राध्यापकांना, आपल्या टीचर्सला विचारू शकू. म्हणजे ही एक खूप मोठी गरज आपल्याला निर्माण झालेली आहे. बऱ्याचदा जे आहे आपण असं म्हणतो की आता जे आहे लॉकडाऊन आहे, कसं काय आपण बाहेर तर पडू शकत नाहीयेत. पण हे जे बसून जे आहे घरामध्ये बसून हा वेबिनार जे आहेत भरपूर सुरू झालेले आहेत. आज मी सुद्धा स्वतः अटेंड केलेले आहेत. आज मी तुमच्या सोबत बोलत आहे. मगाशीच मी तुम्हाला म्हटलं की कॉन्फरन्स असतील, मीटिंग्स असतील, याच्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरचा खर्च तसेच बराच जो आहे जेवणाचा, चहा पाण्याचा खर्च हा बराच होतो. परंतु ह्या ऑनलाईन ह्याच्यामुळे, मोबाईलमुळे, लॅपटॉप आणि मोबाईल हेच आपलं ऑफिस झालेलं आहे सध्या. त्याच्याद्वारे आपण लोकांसोबत संवाद साधू शकतो. मग ह्याच्यासाठी जे आहे टेक्नॉलॉजीज आणि टूल्स जे आहेत हे बऱ्याच गोष्टी आपल्याला उपलब्ध होत आहेत. ह्यामुळे जो आहे बघा बराच खर्च वाचू शकतो. आणि ह्या ज्या ऍप्स जे असतील, झूम ऍप्स आहेत, त्याच्यानंतर गुगलचं मीट ऍप आहे, ह्या गोष्टी पुढे येत आहेत. म्हणजे ह्याच्या थ्रू आपण एक नवीन मार्ग आपल्याला मिळालेला आहे. तसेच दुसरं एक आहे त्याच्यामध्ये शेती. भारत जसा हा कृषी प्रधान भारत हा जसा कृषी प्रधान देश आहे, या देशामध्ये आपल्याला वारसा लाभलेला आहे म्हणून आपण, किंवा आपण बरेच आपल्या इथं वाळवंट पण आहे, आपल्या इथं एक जमीन पण जे आपण म्हणू ते पण उपलब्ध आहे. तर त्याच्यामुळे जे आहे आपण शेतीमध्ये जे आहे शेतीमध्ये आपण जे आहेत बरेच शेती अनुकूल जे व्यवसाय आहेत ते आपण करू शकतो. तसंच ह्या शेतीमध्ये जे आहे सेंद्रिय आपल्याला उत्पादन जे आहे ते घेता येतं, त्याला आपण सेंद्रिय शेती असं म्हणतो. ज्याच्यामध्ये बघा जे मॉल्स आहेत किंवा जे दुकान आहेत, मॉल सध्या बंद आहेत, पण मॉल ज्याच्यानंतर ओपन होतील त्याच्यामध्ये जे आहे आपण सेंद्रिय जे प्रोडक्ट्स असतील आपले, मग त्याच्यामध्ये कॉस्मेटिक असेल, आपलं जेवण असेल, म्हणजे फूड प्रोडक्ट्स असतील, फूड प्रोडक्ट्स आपण त्याला म्हणू,
त्याच्यानंतर फुलं असतील, ह्या बऱ्याच आपण सेंद्रिय पद्धतीने एक शेती करून किंवा प्रोडक्ट जे आहेत बनवून जे आपण उत्पादन करू शकतो, त्याच्यामुळे देखील भरघोस पीक येऊ शकतं. आपल्याला तसंच माहितीच असेल बघा, नाशिकमध्ये जे आहे सेंद्रिय पद्धतीने शेती केल्या जाते किंवा एक द्राक्षाचं उत्पादन भरघोस होतं. म्हणजे शेती अनुकूल हा जे व्यवसाय आहे, सगळ्यात जास्त वाईनचं उत्पादन जे आहे ते नाशिकमध्ये केल्या जातं. तसेच पाण्यापासून जे आहे, पाण्यापासून देखील एक बियर निर्मिती केल्या जाते. म्हणजे जे अल्कोहोल जे आहे, बियर मराठवाड्यातली जी औरंगाबादमध्ये बियर बनते, ती 90% बियर जी आहे ती एक्सपोर्ट केल्या जाते, हे आपल्याला माहितीच असेल. तर असे बरेच जे आहेत ते उद्योग आपल्याला अवेलेबल आहेत. आणि बघा, त्याच्यानंतर मला अजून एक सांगायचं आहे की फुलांची शेती जे मी आता आपल्याला शेतीविषयक जे उद्योग म्हणत होते किंवा शेतीला अनुकूल जे आहेत उद्योग, त्याच्यामध्ये फुलांची शेती जी ती सुद्धा, त्याला सुद्धा आजकाल खूप मोठं डिमांड आहे. जर तुम्ही बघितलं असेल की समजा कुठे लग्न असेल किंवा साधं छोटासा एखादा कार्यक्रम असेल वाढदिवसाचा वगैरे, तर तो जो आहे त्याच्यामध्ये समजा जर फुलांचं डेकोरेशन करायचं असेल, छोटं डेकोरेशन असेल, तर ते 2000 पासून सुरुवात होते. तर ह्यालाच आपण काय म्हणतो की आज एक नवीन उद्योग पुढे येत आहेत. त्याच्यानंतर जे आहे एक पॅकेजिंगचा उद्योग जो आहे, पॅकेजिंग उद्योग जो आपण म्हणतो, पॅकेजिंग मध्ये बघा तुम्ही जेवण असेल किंवा काही शीतपेय असतील, पॅकेजिंग जितकी आकर्षक असेल, पॅकेजिंग म्हणजे वरची बस फक्त एक सजावट आहे की ज्याच्यामुळे आपल्याला बऱ्याच जे आहेत लोकांना अट्रॅक्ट करता येतं. आणि पॅकेजिंग जर उत्कृष्ट असेल, पॅकेजिंग जर चांगली असेल, तर त्या गोष्टीला आणि त्या वस्तूला बरीच डिमांड असते. त्याच्यामुळे पॅकेजिंग हे देखील एक उद्योग क्षेत्र आपल्याला आहे. आणि ह्याच्यामध्ये देखील आपण बरेच ऑप्शन्स आहेत. त्याच्यामध्ये समजा जर एखादं बॉटलचं पॅकेजिंग तुम्ही बघाल, एखादं साधं शीतपेय जर असेल किंवा एखादा ज्यूस जर असेल, जर तुम्ही त्याचं पॅकेजिंग पहा, त्याचं एक खूप सुंदर प्रकारे पॅकेजिंग असतं. त्याच्यामध्ये एक बऱ्याच आपल्याला व्हरायटीज बघायला भेटतात. आणि पॅकेजिंग जर व्यवस्थित असेल तर ती जी खाण्याची वस्तू असेल, ती पिण्याची वस्तू जी असेल, ती व्यवस्थित राहते. आणि त्याच्यामुळे जो आहे खप हा चांगला होतो. सध्या मित्रांनो, सध्या जे आहे मार्केटिंगचं युग आहे. आपण असं म्हणतो, जो दिखता है वही बिकता है. सो दॅट्स वाय आपल्याला जे आहे बऱ्याचदा असं आहे की बऱ्याच गोष्टी आपल्याकडे अवेलेबल आहेत, खूप सोर्सेस आपल्याकडे अवेलेबल आहेत. परंतु आपण काय होतं, त्या गोष्टी आपण युटिलाइज करत नाही, त्या गोष्टी ज्या आहेत आपण त्याचा वापर करत नाही. त्याच्यामुळे मी म्हणते की बऱ्याचदा माझ्या ट्रेनिंग मध्ये मी मुलांना सांगते, जे माझ्याकडे ट्रेनिंग घ्यायला येतात, त्यांना मी नेहमी सांगतो की जिथे तुम्ही राहता, ज्या भागात तुम्ही राहता, तिथे तुम्हाला एक बऱ्याच बघा, आपण जिथे राहतो तिथे आपल्याला नैसर्गिक सोर्स खूप असतात. म्हणजेच जे निसर्गाची देण भरपूर असते. मराठवाडा आहे तर आमच्या इथे बऱ्याच तुम्ही म्हणाल की इथे काय अवेलेबल आहे, तर मोसंबीची शेती जास्त केल्या जाते. तुम्ही जर कोकणात जात, कोकणामध्ये तुम्ही कोकम आहे, नारळ आहे, त्याच्यापासून उद्योग जास्त केल्या जातात. म्हणजे त्या रिसोर्सेस आपण वापरले पाहिजे, त्या गोष्टी आपण वापरल्या पाहिजे. तर हेच सांगायचं आहे मला. बऱ्याचदा असं असतं की खूप जण म्हणतात की उद्योग सुरू करायचा म्हणजे खूप जास्त त्याला पैसा लागतो, खूप जास्त त्याला इन्व्हेस्टमेंट लागते. उद्योग सुरू करायचा असेल तर सगळ्यात पहिले तुमची इच्छाशक्ती लागते. आणि उद्योग सुरू करायचा असेल तर तुमची सगळ्यात आधी तुमची एक धारणा पाहिजे की मी हा उद्योग सुरू करेल. कारण ज्यावेळेस तुम्ही उद्योग सुरू करता, त्यावेळेस तुम्ही स्वतःच नाही तर देशाच्या इकॉनॉमीमध्ये, देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये योगदान देता. आणि तुम्ही स्वतःलाच रोजगार नाही तर दुसऱ्यांना देखील रोजगार उपलब्ध करून देता. उद्योग म्हणजे काय, तर फक्त आपण बरेच जण म्हणतात की उद्योग करायचा, कसा करायचा, म्हणजे बरेच मिसकन्सेप्शन्स असतात. बऱ्याचदा लोकांना असं वाटतं की नाही, मी हे नाही करू शकणार, मी ते नाही करू शकणार. ज्यावेळेस आपण सुरुवात करू त्यावेळेस बरंच काही करू शकतो. तसेच एक गारमेंट इंडस्ट्रीज आहे बघा, टेक्सटाईल इंडस्ट्री, आपण त्याला कापड उद्योग म्हणतो. कापड उद्योग मध्ये देखील भारताचा दुसरा क्रमांक आहे निर्मितीमध्ये, ज्याच्यामध्ये आपण यार्न, नंतर कॉटन, ज्यूट ह्यापासून आपण बरेच कपडे बनवले जातात, बरेच वस्त्र बनवले जातात. आणि सध्या तर आपल्याला अजून एक नवीन ऑप्शन जे आहे ते म्हणजे कॅरी बॅग्स बंद झालेले आहेत. आणि त्याच्यामुळे कापडाची जी बॅग आहे किंवा ज्यूटची जी बॅग आहे, त्या बॅगा ज्या आहेत, त्या पिशव्या ज्या आहेत, त्याला सध्या खूप मागणी आहे.
जी पिशवी आधी 10 रुपयाला भेटायची ती आज 30 रुपयाला झालेली आहे. त्याच्यामुळे तो एक उद्योग आहे. महिलांसाठी हा उद्योग खूप चांगला आहे, ज्या घरी बसल्या करू शकतात किंवा ज्यांचा बचत गट असेल त्या देखील हे करू शकतात. आणि ह्या लॉकडाऊन मध्ये या कोरोना व्हायरसमुळे बघा मास्क जे आहेत, कापडाचे जे मास्क जे आहेत त्याची सुद्धा मागणी सध्या खूप वाढलेली आहे. मागे एका माझ्या मित्राला मास्क साठी आम्ही त्याला 1-1 हजाराची ऑर्डर येत होती 15 दिवसाला. तर आम्ही त्याच्यासाठी बरेच 2-3 ठिकाणी बघितलं. तर एक महिला मंडळ जो आहे, महिला मंडळाचा जो महिला मंडळ जे असतात त्यांना आम्ही संपर्क साधला आणि त्यांना ही एक संधी अवेलेबल करून दिली, उपलब्ध करून दिली. त्याच्यामुळे काय झालं की त्यांनी घरी बसल्या ते मास्क बनवले आणि त्यांना एक म्हणजे घरी बसून त्यांना हा एक रोजगाराची संधी त्यांना देखील मिळाली. म्हणजे ही एक ऑप्शन्स आहेत. बऱ्याचदा आपण म्हणतो, मी मगाशीच तुम्हाला सुरुवातीलाच म्हणाले की संकट येतं, पण संकट त्याच्यासोबत आपल्याला संधी देखील घेऊन येतं. पण ती संधी शोधणं आणि त्याच्यावरती अंमल करणं, त्याच्यावरती एक आपण विजय मिळवणं हे आपल्या हातात आहे. त्याच्यामुळे मित्रांनो, आज जी आहे बघा, आज बऱ्याचदा असं होतं की खूप सारे लोक असे आहेत जे छोटे छोटे उद्योग देखील करतात. महिलांसाठी जर सांगायचं असेल तर विमेन एंटरप्रेन्युअर आपण म्हणतो, महिला उद्योजक बऱ्याच आहेत भारतामध्ये. अशा बऱ्याच महिला ज्या आहेत, ज्या आपण त्यांनी खूप लहान उद्योगापासून सुरुवात केली आणि त्यांचा आज उद्योग खूप मोठा झालेला आहे. एक असंच उदाहरण म्हणजे जालन्यामधल्या एक महिलेचा, ज्या कचरा वेचत होत्या, परंतु त्यांनी आवळा कॅन्डी वगैरे हे बनवायला सुरुवात केला आणि आज तो उद्योग करोडोच्या टर्नओव्हर मध्ये आहे. म्हणजे हे बघा, उद्योग संधी खूप उपलब्ध आहे. तसाच एक पेट ग्रूमिंग म्हणून एक नवीन उद्योग सुरू झालेला आहे. पेट ग्रूमिंग म्हणजे आपल्या घरी जर समजा एखादं जनावर आपण पाळतो, जसं की कुत्रा आहे, तर त्याला जर तुम्हाला फिरवायचं असेल तर काय होतं, बऱ्याचदा समजा मला वेळ नाही, मला ऑफिसला जायचे, ऑफिसहून घरी यायला मला संध्याकाळ होते, तर त्या सकाळी जायच्या आधी आणि संध्याकाळच्या नंतर मला यायला जर उशीर होत असेल तर त्या व्यक्तीला आपण त्या लोकांना सांगून ठेवायचं, ते फिरवून आणतात. त्यांचं हॉस्टेल सुद्धा आहे. हे तुम्हाला अजून एक आहे, हॉस्टेल आहे, हॉटेल सुद्धा आहे. जर तुम्हाला बाहेर गावी जायचं असेल तर तुम्ही त्यांना तिथे ठेवू शकता. म्हणजे बऱ्याच प्रकारे त्यांची काळजी घेतली जाते. मित्रांनो, ह्या बऱ्याच गोष्टी अशा आहेत ज्या आपण करू शकतो. म्हणजे याच्यामध्ये जास्त भांडवलाची तुम्हाला गरज नाही. त्याच्यानंतर जे आहे बघा, आता आरोग्य खात्यासाठी म्हणून मेडिकलमध्ये किंवा दवाखान्यामध्ये सुद्धा बरेच उद्योग आहेत. जसं की आपण सॅनिटायझर निर्मिती आहे, त्याच्यानंतर एक PPE किट्स आहेत ज्या आपल्याला लागतात. त्याच्यानंतर अजून बरेच जे औषधं आहेत, आयुर्वेदिक औषधे असतील, आयुर्वेदिक औषधाचं जे मुंबईचं आपण उदाहरण घेतलं की महाराष्ट्र सरकारने एक डिक्लेअर केले की एक होमिओपॅथी जी ही औषधी आहे, ज्याच्यामुळे ही सगळ्यांनी म्हणजे त्या व्यक्तींनी खायची, जे सरकारी कर्मचारी आहेत. मग आता हे सरकारी कर्मचारी किती असतील पूर्ण महाराष्ट्रामध्ये, भारतात किती असतील, तर त्यांच्यासाठी जे आहे आपल्याला किती रिसोर्स त्याच्यामध्ये आपण प्रोडक्शन किती करू शकतो, हा एक ऑप्शन आहे. तसंच बघा, बरेचदा असं होतं की मी काय करू, मी अजून जे आहे की पेपर आपण म्हणतो, पेपर उद्योग म्हणतो. पेपर उद्योग मध्ये देखील बरेच व्हेरिएशन्स असतात. पेपर उद्योग मध्ये जो एक आपण पेपर उद्योगला जे आहे फक्त एक साधा पेपर आधीचा होता, तो म्हणजे की ज्याच्यामध्ये फक्त आपण वहीचा कागद जो आहे तो एक साधा पेज जे आहे, जी 30 वर्षापूर्वीची गोष्ट. परंतु आज त्या पेपर मध्ये खूप व्हरायटीज आहेत. तुम्ही जर बघितलं तर प्रिंटिंग साठी जो पेपर लागत असेल तो वेगळा असतो, पॅकेजिंग साठी पेपर लागत असेल तो वेगळा असतो. म्हणजे हे जे आहे ह्याच्यामध्ये देखील तुम्ही कमी पैशामध्ये देखील हा उद्योग सुरू करू शकता. तसेच पेपर प्लेट्स हा एक ऑप्शन आलेला आहे, ज्याच्यामुळे आपण थर्माकोलच्या प्लेट ज्या आहेत किंवा प्लास्टिक प्लेट ज्या आहे, बॅन असल्यामुळे त्याच्या पेपर प्लेट आपण एक यूज करू शकतो किंवा वापरू शकतो ते बऱ्याचदा. आणखीन दुसरा उद्योग सांगायचं म्हटलं तर ते आहे सॉफ्टवेअर प्रणाली. मित्रांनो, सॉफ्टवेअर प्रणाली जी आहे, ज्याच्यामध्ये आपण बघा, मी तुम्हाला सांगते की समजा एखादा बिझनेस आहे, एखादा उद्योग आहे, त्या उद्योगामध्ये जर एखादा काही प्रॉब्लेम आला आहे, त्याच्यामध्ये सोल्युशन काय सांगायचं आहे,
तर त्याच्यासाठी एखादं सॉफ्टवेअर बनवल्या जातं किंवा सॉफ्टवेअर बनवून ह्याच्या थ्रू आपण आपला खप किती वाढवला जाईल किंवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं पोहोचल्या जाईल ह्या देखील गोष्टी त्याच्यामुळे केल्या जातात. तसेच बरेचसे ऍप देखील बनवल्या जातात, जसं की आरोग्य सेतू हे भारत सरकारचं एक ऍप आहे. त्याच्यामुळे आपल्याला समजते की आपल्या आजूबाजूला कोरोना पॉझिटिव्ह कोण आहे. तसंच बरेच ऍप्स असतात ज्याच्यामुळे आपल्याला समजतं की समजा आता तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, तर असे छोटे छोटे देखील ऍप तुम्ही बनवू शकता. काही ऍप असे असतात की त्याला आपण पैसे जे आहेत म्हणतो की नाही पैसे जास्त त्याला कसे आपण द्यायचे किंवा एक्झॅक्टली आपण त्याला जास्त खर्च कसा करायचा. पण त्या ऍप जर तुम्ही बनवलं तर त्या ऍपला नंतर ट्रेनिंग त्याला माफ करा त्याच्यामध्ये ऍडव्हर्टायझिंग जास्त येते बघा. त्या ऍडव्हर्टायझिंगमुळे देखील तुम्ही पैसे कमवू शकता. म्हणजे हा एक सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग केलेलं ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी आहे त्यांच्यासाठी हा उद्योग आहे. त्याच्यानंतर बघा अजून एक आहे की उद्योजक ज्यावेळेस होतो त्यावेळेला उद्योजकामध्ये क्रिएटिव्हिटी असली पाहिजे. एक क्रिएटिव्हिटी मी तुम्हाला सांगते की एका मुलाने काय केलं, त्याच्या मराठवाड्यामधलाच मुलगा आहे तो, ज्या 4 महिन्यापूर्वीच एका मीटिंग मध्ये मी गेले होते त्यावेळेस मला तिथे माहिती झालं की शेतीवरती फवारणी करण्यासाठी जो पंप वगैरे असतो त्याचे पाठीवरती घेतला जातं आणि त्या पाठीवर त्याचं ओझं भरपूर असतं, त्याचा वास, ते कानामध्ये त्याचे ते फोन घालणं, ह्या सगळ्यांपासून वाचण्यासाठी त्याने काय केलं की सायकलवरती जी सायकल असते ना त्याच्यावरती फक्त पॅन्डल मारायचा आणि ते पॅन्डल जसं जसं मारत जाऊ तसं तसं ती फवारणी केल्या जाते. म्हणजे बघा ही किती सोपी पद्धत आहे आणि हा इको फ्रेंडली असल्यामुळे ह्याला गव्हर्नमेंट अप्रुव्हल लवकरात लवकर भेटलं. असंच आपण देखील करू शकता. थोडीशी क्रिएटिव्हिटी, थोडस आपण एक असं म्हणू की थोडीशी आपण कल्पकता दाखवली, थोडासा आपण एक चिकाटी दाखवली तर उद्योग करणं किंवा कुठलाही उद्योग सुरू करणं हे बिलकुल अवघड नाही आहे. तसेच जे आहे बघा येणाऱ्या दिवसामध्ये जे आहे आपला सध्या हॉटेल, मॉल्स ह्या सगळ्या गोष्टी बंदच राहतील. परंतु एक नवीन कन्सेप्ट आलेली आहे आणि ती म्हणजे फूड ट्रक्सची संकल्पना ही फॉरेनची आहे, परदेशाची आहे, पण आपल्या इथे देखील ती हळूहळू रुजते आहे. फूड ट्रक्स याच्यासाठी असतो की कारण हॉटेल जर सुरू करायचं असेल तर खूप जास्त इन्व्हेस्टमेंट आपण करू शकत नाही. परंतु ज्यावेळेस आपण फूड ट्रक आपल्याकडे असेल तर त्या फूड ट्रक मध्ये एक छोटंसंच त्याच्यामध्ये आपल्याला छोटं सेटअप लागतं त्याला आणि त्याच्याद्वारे आपण जे पण तुम्ही बनवत असाल ते विकू शकता. पण तेवढीच तुम्हाला स्वच्छता, तेवढीच तुम्हाला त्याच्यामध्ये तुमची गुणवत्ता, त्याच्यामधली कल्पकता ही देखील खूप महत्वाची आहे. कारण आपण बघा आजचं जगच ते आहे की ज्याच्यामध्ये मी मगाशीच तुम्हाला म्हटलं की जो दिखता है वही बिकता है. सो त्याच्यामुळे जे आहे आपण गुणवत्ता दाखवली, आपण थोडंसं एक नवीन काहीतरी करण्याची धमक दाखवली तर जग तुमचं आहे. मित्रांनो अजून बरेच उद्योग आहेत जसे की ऑटोमोबाईल सेक्टरसाठी भारताचा जगात दुसरा नंबर लागतो, चायना नंतर आपला नंबर आहे. आणि या ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये ज्यावेळेस आपण बरेच आपल्याला खूप वाव आहे. सध्या 2 व्हीलर पासून 4 व्हीलर पर्यंत ट्रकचं इथं इंजिन देखील बनवणारी कंपनी आपल्या औरंगाबादमध्ये आहे. परंतु त्याच्यासाठी बघा छोटे छोटे स्पेअर पार्ट्स सुद्धा आपण सप्लाय करू शकतो किंवा बनवू शकतो. या सगळ्या गोष्टी करता येतात आपल्याला. आणि ह्याच्यासाठी एक तुम्हाला फक्त सुरुवातीला तुमच्याकडे नॉलेज पाहिजे, सुरुवातीला तुम्हाला माहिती पाहिजे की आपण काय करायचं आहे. त्याच्यानंतर जे आहे बघा फूड प्रोसेसिंग जे आहे ही एक संकल्पना म्हणजे आपण काय म्हणू ही एक खूप चांगली संकल्पना आहे ज्याच्यामध्ये रेडी टू ईट. समजा जर तुम्ही हॉस्टेलला राहत असाल, हाऊसवाईफ ज्या असतील, त्या नोकरी करणाऱ्या महिला असतील, एखाद्या दिवशी स्वयंपाकाचा कंटाळा आला असेल तर रेडी टू ईट फूड प्रोसेस जे आहे ज्याच्यामध्ये प्रोसेस केलं जातं, ते जे अन्न आहे जे प्रोसेस केलं जातं आणि जास्तीत जास्त काळ ते चाललं जातं. तर ही एक गोष्ट आहे ज्याच्यामध्ये तुम्ही करिअर करू शकता. मग ह्याच्यात फूड प्रोसेसिंगसाठी एक खूप मोठी तुम्हाला कंपनी टाकायची गरज नाही. त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत, त्याच्यात लेबलिंग पासून ते बऱ्याच मॅन्युफॅक्चरिंग पर्यंत त्याच्यामध्ये आपण बिझनेस करू शकतो. त्याच्यानंतर जे आहे बघा बेकरी उद्योग जो आहे, बेकरी उद्योग हा सध्या इसेन्शियल सर्व्हिसेस मध्ये आहे आणि सुरू आहे, बेकरी सुरू आहेत.
तर याच्यामध्ये देखील आपण करिअर करू शकता, विशेषतः महिला. याच्यामध्ये केक्स आहेत, कुकीज आहेत, बिस्किट्स आहेत. त्याच्यानंतर बिस्किट जे आहेत, बरेच जण आता डायबिटीसचे पेशंट असल्यामुळे ह्याच्यामध्ये विदाउट शुगर, बिना साखरेचे बिस्किट किंवा ग्लुटेन फ्री जो आहे पीठ म्हणतो आपण, आटा आहे, त्याच्यापासून बनवलेले बिस्किट, ब्रेड, ह्याला देखील सध्या खूप मागणी आहे. हा एक उद्योग सुद्धा तुम्ही सुरू करू शकता. त्याच्यानंतर बघा, अजून एक आहे, ते म्हणजे मी तुम्हाला मगाशी सांगितलं की शीतपेयाचा जो उद्योग जो आहे, हा एक ह्याच्यामध्ये तुम्ही एक फ्रूट ज्युसेसचा जो आहे, हा एक अजून ऑप्शन आहे. याच्यामध्ये मग विदाउट कॅलरी, लो फॅट, त्याच्यानंतर शुगर फ्री, हे बरेचसेच ऑप्शन्स येतात. नंतर जे आहे बघा, आणखीन एक आहे, एक भाषा शिकवणारा. म्हणजे आपण बरेच जण असं असतात की बऱ्याच मुलांना फॉरेनला जायचं आहे शिकण्यासाठी, बऱ्याच जण अप्लाय करतात त्याच्यासाठी. तर काही देश असे आहेत की जिथे फक्त तीच भाषा चालली जाते. समजा मला जपानमध्ये जायचे, तर मला जॅपनीज आधी शिकली पाहिजे. मग त्याचे देखील क्लासेस असतात, तो एक देखील उद्योग आहे. त्याला देखील जास्त सेटअपची गरज नाही. त्याला देखील तुम्ही एक उद्योगात परिवर्तित करू शकता. फ्रेंच आहे, रशियन आहे, बरेच लिमिटेड देश आहेत, काही देश आहेत ज्याच्यामध्ये तीच भाषा बोलली पाहिजे असा त्या देशांचा आग्रह आहे. त्याच्यामुळे तो एक ऑप्शन आहे. त्याच्यानंतर जे आहे बघा, फ्लावर मेकिंग. मगाशी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की आपण त्याची शेती करू शकतो. म्हणजे समजा जर एखादा सण असेल किंवा एखादं काही आपल्या घरी कार्यक्रम असेल, तर त्याच्यामध्ये आपण 2,000 पासून ते 25,000 पर्यंत त्याची सजावट होते. म्हणजे जर एका दिवसाला तुम्ही 25,000 कमवणार असाल, तर मग तुम्ही विचार करा की त्याच्यामध्ये तुम्हाला किती क्रिएटिव्हिटी चालू शकते. म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये किती एक प्रकारे जे आहे आपलं उत्पन्न करू शकता. तसंच अजून दुसरा जो उद्योग आहे तो आहे इंजिनिअरिंग सर्व्हिसेस, इंजिनिअरिंग गुड्स म्हणजे काय की जे इंजिनिअरिंगला टूल्स लागतात. समजा जर एखादा सिव्हिल इंजिनियर असेल, तर सिव्हिल इंजिनियरला काय लागतं, सिव्हिल इंजिनियर असेल तर तो एका बांधकामाशी निगडित असतो. तर त्याला समजा सिमेंट लागत असेल किंवा त्याला विटा लागत असतील, त्याला सळ्या लागत असतील, तर हे देखील तुम्ही सप्लाय करू शकता. बरेच जे लोक असतात ते कॉन्ट्रॅक्टरशिप घेतात बघा, तुम्हाला माहितीच असेल. त्याच्यामध्ये देखील तुम्ही बरंच उत्पन्न करू शकता. फक्त जे आहे आता, जर तुम्ही एखाद्या महानगरात राहत असाल, तुम्ही छोट्या जरी शहरात राहत असाल, तर तिथं घरं जे आहेत खूप बांधल्या जातात, छोट्या बिल्डिंग बांधल्या जातात. तर त्या बिल्डिंगला जे आहे ह्या सगळ्या गोष्टी पुरवण्यासाठी तुम्ही एक नवीन व्यवसाय सुरू करू शकता. त्याच्यातच समजा जर तुम्ही इलेक्ट्रॉनिक इंजिनियर असाल, इंजिनिअरिंगचे बरेच पार्ट्स येतात, इंजिनिअरिंगच्या बऱ्याच ब्रांचेस येतात. इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर असाल, इलेक्ट्रिकल इंजिनियर असाल, तर तुम्ही वायर्स, त्याच्यानंतर तुमचे जे पण इलेक्ट्रिकल वस्तू ज्या आहेत त्या तुम्ही सप्लाय करू शकता. अजून एक उद्योग जो आहे तो आहे फ्रँचायझी म्हणजे काय की एखाद्या प्रोडक्टची फ्रँचायझी घेणे. म्हणजे एखादी समजा आता कोकोकोला आहे, कोकोकोला जो आहे, कोकोकोला तर इथे बनत नाही, कोकोकोला हा फॉरेनला बनतो, परदेशात बनतो. पण त्या परदेशातला जो कोकोकोला आहे त्यांनी बऱ्याच ठिकाणी त्यांचे ऑफिसेस आहे बऱ्याच देशामध्ये. आणि त्याच्यामध्ये जे आहे त्याच्यामुळे काय होतं की फ्रँचायझीज असल्यामुळे त्यांना त्या ठिकाणी त्याचा सप्लाय करता येतो. म्हणजे त्या ठिकाणी त्यांना एक सांगता येतं की बाबा तुम्ही इथून घेऊ शकता. किंवा समजा कॉफी आहे, जी नेसकॅफे आहे, किंवा एखादं चॉकलेट आहे, तर त्याची देखील तुम्ही फ्रँचायझी घेऊ शकता. कुठल्या पण गोष्टीची, जरुरी नाही की ते खाण्याचंच असेल, कपडे असतील, तुमचं इंटिरियर डिझायनिंगचं सामान असेल, घर सजावटीचं सामान असेल, ह्या सगळ्या गोष्टींची देखील तुम्ही फ्रँचायझी घेऊ शकता. त्याच्यानंतर जे आहे बघा, अजून एक आहे ते म्हणजे खेळणी उद्योग जो आहे, तुम्हाला माहिती असेल की जगात फक्त 2च कस्टमर्स आहेत त्यांच्यासाठी सगळ्यात जास्त वस्तू बनवल्या जातात. आणि त्या म्हणजे पहिली म्हणजे महिला आणि दुसरी म्हणजे लहान मुलं. आणि लहान मुलांसाठी जो खेळणी उद्योग आहे, जो टॉयज आपण म्हणतो, तो देखील खूप सध्या इन आहे. कारण नवनवीन गोष्टी ज्या आहेत रोज बाजारामध्ये येतात.
आणि तो देखील एक उद्योग आहे. त्याच्यामध्ये छोट्या खेळणीपासून ते मोठ्या खेळणीपर्यंत एक टेडी बेअर जर आपण बनवला तर तो 500 रुपयाला आपण विकू शकतो. एक घर बसल्या एक त्याचं तंत्र जे आहे आपण कौशल्य शिकून जर पुढे सुरुवात केली तर करता येतं. त्याच्यानंतर अजून जे आहे बघा ग्लास मेकिंग. ग्लासेस असतात म्हणजे काचेपासून जे आहेत वेगवेगळ्या वस्तू बनवणं. काचेपासून जे आहेत वेगवेगळ्या वस्तू बनवण्याचं प्रशिक्षण तुम्हाला आधी घ्यावं लागतं आणि त्याच्याद्वारे जे आहेत बऱ्याच तुम्हाला खेळण्या बनवता येऊ शकतात, शोभेच्या वस्तू बनवता येऊ शकतात. त्याच्यानंतर जे आहे अजून एक आहे डिजिटल मार्केटिंग. डिजिटल मार्केटिंग मध्ये मित्रांनो एक डिजिटल मार्केटिंगचं आजकाल असं झालेलं आहे की त्याला जास्त वाव आलेला आहे. कारण हे लॉकडाऊन आहे आणि आपण घरात बसलेलो आहोत. तर मला जर काही ऑर्डर करायचं असेल तर दुकानात तर मी जाऊ शकत नाही, पण मी ऑनलाईन ऑर्डर करू शकते. आणि डिजिटल मार्केटिंगचे जे आहे हे टूल्स रोज बदलत आहे. त्याच्यामुळे डिजिटल मार्केटिंग हा एक सध्याचा ऑप्शन आहे आणि त्याच्यामध्ये देखील तुम्ही एक उद्योग करू शकता. डिजिटल मार्केटिंग मध्ये जे पण समजा मग त्याच्यामध्ये सोशल मीडिया मार्केटिंग असेल. सोशल मीडिया मार्केटिंग म्हणजे जसं की फेसबुक आहे, व्हॉट्सअप आहे, इंस्टाग्राम आहे. याच्यावरून देखील तुम्ही तुमच्या वस्तूची मार्केटिंग करू शकता किंवा ह्याच्यावरून तुम्हाला तुमच्या वस्तूची मार्केटिंग करायला किंवा ह्या सगळ्या गोष्टी करायला एक लोक पाहिजे असतील किंवा एखाद्या कंपनी सोबत तुम्ही अप्रोच होता आणि ते तुम्हाला सांगतात की आपण कशा प्रकारे मार्केटिंग केली पाहिजे आणि कसा जे आहे हा एक नवीन व्ह्यू आहे त्याला. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा अजून एक आहे ते म्हणजे ट्रान्सपोर्टेशन म्हणजे वाहतूक जे आपण म्हणतो की दळणवळणाचे साधने जे आहेत. दळणवळणाच्या साधनामध्ये मित्रांनो एक सध्या असं झालेलं आहे की आता हे लॉकडाऊन असल्यामुळे काय झालंय की बसमध्ये जे आहे एखादी समजा कंपनी असेल आणि बसमध्ये जाणाऱ्या एका बसमध्ये सुरुवातीला 60 लोक जात असतील तर तेच आज 30 झालेले आहेत. त्याच्यामुळे या बसेसची मागणी किंवा ह्या जे आपण ट्रान्सपोर्टेशन म्हणतो छोटे छोटे ट्रान्सपोर्टेशन आहे त्याची मागणी वाढलेली आहे. विमानात देखील प्रवास आपण करायला चाललो तर त्याच्यामध्ये देखील जर त्या 3 सीट पैकी एका सीटवरती प्रवासी बसेल आणि त्याच्यानंतर बसेल म्हणजे ह्याच्यामध्ये देखील एक पुढे सुद्धा आपण एक जास्त हा एक वाहतूक आपण ज्याला दळणवळणाचं क्षेत्र म्हणतो याच्यामध्ये देखील बराच आपल्याला पुढे वाव असणार आहे. त्याच्यानंतर आणखीन एक आहे की हॉटेलमध्ये जर समजा तुम्हाला जायचं असेल बघा आजच एका वर्तमानपत्रामध्ये एक फोटो मी पाहिला ज्याच्यामध्ये त्यांनी असं दाखवलेलं आहे की फ्रान्समध्ये हॉटेल्स सुरू केलेले आहेत. हॉटेल सुरू झाले पण त्या हॉटेल्समध्ये जे आहे असं आहे की तिथे जर समजा तुम्ही बसलात तर तुम्हाला एक प्लास्टिकचं शिल्ड तुमच्यावरती सोडलं जातं. प्लास्टिक शिल्ड तुमच्यावरती सोडल्या गेल्यामुळे एक त्याच्यामध्ये असं आहे की तुम्हाला काही आजार असेल, तुम्हाला काही बोलायचं असेल समोरच्या व्यक्तीसोबत किंवा आजूबाजूच्या व्यक्तीमध्ये ते पसरणार नाही. आणि ही एक नवीन उद्योग संधी आहे मित्रांनो, ज्यामुळे बघा की प्लास्टिक आणि तो जो प्लास्टिकची जी शिल्ड आहे ती तुम्हालाच कव्हर अप नाही करत तर तुमच्या डिशला देखील कव्हर करते. तर हे एक आहे आणि त्याच्यामध्ये त्याचं सॅनिटायझेशन बऱ्याच गोष्टी ज्या आहेत ह्या एक मेंटेन केल्या पाहिजेत. त्याच्यानंतर मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की आरोग्य खात्यामध्ये किंवा म्हणजे जे आपण हॉस्पिटल्स आहेत हॉस्पिटलमध्ये जे आहे सॅनिटायझेशनची जी आहे जी मागणी खूप वाढलेली आहे आणि सॅनिटायझेशनची फवारणी, सॅनिटायझेशनचे पंप जे असतील, सॅनिटायझेशन जर तुम्ही सेटअप उभारला, तुमचं ऑफिस आहे, तुमची कंपनी आहे किंवा तुमची एखादी छोटीशी फर्म जरी असेल तरी तिथे आधी सॅनिटाईज करून त्या व्यक्तीला आतमध्ये पुढे पाठवल्या जाईल. तर ह्याच्यासाठी जे आहे सॅनिटायझेशनचे जे किट्स आहेत, सॅनिटायझेशनच्या ज्या मशीन्स आहेत ह्याला देखील खूप वाव आहे. म्हणजे जर तुम्ही बनवत जरी नसाल तर तुम्ही तो सप्लाय करू शकता. हा एक नवीन उद्योग आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये बघा सध्या गोष्टीला डिमांड कोणकोणत्या गोष्टींना डिमांड किती येत आहे. कारण लॉकडाऊनच्या नंतर ज्यावेळेस आपण बाहेर पडू, लॉकडाऊन नंतर आपल्याला बाहेर जायचं असेल तर बऱ्याच गोष्टींचं हे प्रोडक्शन वाढलं गेलं पाहिजे. बऱ्याच गोष्टींचं जे आहे हे प्रोडक्शन वाढणार आहे आणि डिमांड वाढली म्हणजेच प्रोडक्शन वाढतं. म्हणजे एखादा मागणी वाढली की एखाद्या गोष्टीचा खप जास्त सुरुवात होते. तर तसंच आहे. त्याच्यानंतर जे आहे बघा आयुर्वेदिक आणि जे आयुर्वेदिक
आणि ती जी मेडिसिन्स असतात, आयुर्वेदिक मेडिसिन, त्याच्यानंतर किंवा काही आयुर्वेदिक कॉस्मेटिक्स असतात. आयुर्वेदिक कॉस्मेटिक्स म्हणजे ज्याच्यामुळे आपल्याला चेहऱ्यासाठी किंवा केसांसाठी वगैरे आपण वापरू शकतो, ह्यांना देखील भरपूर मागणी आहे. यांना देखील भरपूर मागणी आहे. कारण की काय होतं ना की ज्यावेळेस बघा, आता प्रत्येकाला सुंदर दिसायचं आहे, आणि जर आयुर्वेदिक असेल किंवा एक खूप चांगला काय म्हणू आपण, चांगल्या स्किन आपली चांगली राहत असेल, केस व्यवस्थित राहत असेल, तर ह्या सगळ्या गोष्टीसाठी आयुर्वेदिक जे प्रोडक्ट्स असतात, आयुर्वेदिक जे तेल आहेत, आयुर्वेदिक जे सोप्स असतील, ऑइल्स असतील, बरेच जे प्रोडक्ट्स असतील, हे देखील एक उद्योग करण्याचं साधन आहे. हे देखील एक उद्योग करण्याचं क्षेत्र आहे. आणि ह्याच्यामध्ये बघा, तुम्ही सप्लाय करू शकता. याच्यामध्ये तुम्ही प्रोडक्शन जरी तुम्ही करत नसाल तर तुम्ही सप्लाय करू शकता. जसे तुम्ही एक कंपनी आहे, त्याचे प्रोडक्ट जे आहेत हे आयुर्वेदिकच प्रोडक्ट आहे. पण आयुर्वेदिक प्रोडक्ट ज्याच्यामध्ये याची किंमत कमी असते, आणि किंमत कमी असते, परंतु त्याचं जे आहे त्याचा आपण गुण म्हणतो किंवा त्याचा रिझल्ट जो म्हणतो तो खूप चांगला असतो. त्याच्यामुळे जर आहे हे एक क्षेत्र एक खूप चांगलं आहे. आयुर्वेदिक प्रोडक्ट्स, आयुर्वेदिक कॉस्मेटिक आपण म्हणतो. त्याच्यानंतर बघा, सध्या जे आहे आणखीन एक आहे की ब्युटिशियन आणि सलून, जे ब्युटी पार्लर्स, हे सगळे बंद असणार आहेत सध्याच्या लॉकडाऊनच्या काळामध्ये. आणि हे बंद असल्यामुळे काय आहे की तुम्ही घरी जाऊन सुद्धा तुम्ही सेवा देऊ शकता. फक्त तुमच्याकडे तुमची जी टेस्ट आहे, कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह असलेली तुमच्याकडे एक रिपोर्ट पाहिजे. जर तो तुमच्याकडे असेल तर तुम्ही घरी जाऊन देखील, काय होतं की तो एक उद्योग आहे. महिलांसाठी म्हणा, पुरुषांसाठी म्हणा, सलून तुम्ही एक होम सर्व्हिस देऊ शकता. एक आपल्याला अर्बन ऍप म्हणून माहिती असेल बघा, त्या ऍपद्वारे असं आहे की तुम्ही बऱ्याच गोष्टींसाठी, समजा ब्युटिशियनचा तो एक मी तुम्हाला आधीच सांगितलं, तो एक सर्व्हिस ते देतात त्या ऍपद्वारे. म्हणजे तुम्ही बुकिंग करायची आणि तुम्ही अपॉइंटमेंट घ्यायची, ते घरपोच तुम्हाला सुविधा देतात. त्याच्यामध्ये समजा जर आपली एसी खराब असेल, आपला पंखा खराब असेल, काही अजून घरातला आपल्याला मेंटेनन्स करायचं असेल, तर त्याच्यासाठी सुद्धा त्यांच्याकडे ऑप्शन आहे. म्हणजे हे एक बघा किती चांगलं आहे की घरी बसल्या तुम्हाला या सगळ्या सोयी भेटू शकतात. म्हणजे हा एक नवीन उद्योगाचं, तुम्हाला मगाशीच म्हटलं की मी डिजिटल मार्केटिंग, ई कॉमर्स, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या येणाऱ्या काळामध्ये खूप पुढे जाणार आहेत, खूप फोपावणार आहेत. त्याच्यामुळे आपण वेळीच जर सगळ्यांनी ह्या सगळ्या संधीचा फायदा घेतला, वेळीच जर आपण सगळ्या ज्या गोष्टी जर विचारात घेतल्या, तर बरेच उद्योग जे आहेत आपण सुरू करू शकतो. उद्योगाला कमतरता नाही. उद्योग सुरू करायला, एखादा उद्योग पुढे न्यायला, काय म्हणतात त्याला, खूप जास्त इन्व्हेस्टमेंट, खूप जास्त पैसा, खूप जास्त मी एखाद्या मोठ्या फॉरेन युनिव्हर्सिटी मधून, एखाद्या मोठ्या संस्थेमधून शिक्षण घेण्याची गरज नाही. गरज आहे ती फक्त तुमच्या आत्मीयतेची, गरज आहे ती फक्त आपल्या मेहनतीची आणि चिकाटीची. मित्रांनो, कुठलाही उद्योग हा जो आहे सुरुवातीलाच सक्सेस होत नाही. कुठलाही उद्योग जो आहे हा सुरुवातीलाच यशस्वी होत नाही. तो यशस्वी तेव्हाच होतो ज्यावेळेस आपण त्या उद्योगाला धरून, त्या उद्योगाला पुढे कसं नेता येईल, आणि त्या उद्योगामधून आपण एक चांगले जे आहे लोकांना सर्व्हिस किंवा जे आहे जो प्रोडक्ट जो आहे तो कसा देऊ शकू, हे ज्यावेळेस आपण ठरवतो त्यावेळेस निश्चितच प्रत्येक उद्योग हा चांगला आहे. आपण मला आपले प्रश्न विचारू शकता. आपण कमेंट मध्ये आपले मला प्रश्न विचारा. जर आपल्याला काही विचारायचं असेल, उद्योग संधी हा एक आजचा सेशन आहे. उद्योगाच्या बाबतीत आपण काही मला प्रश्न विचारायचा असेल, आपण मला कमेंट करू शकता. आपण मला बरेच कमेंट येत आहेत. तुम्हाला जर काही प्रॉब्लेम येत असेल, काही म्हणजे उद्योगाबद्दल तुम्हाला काही विचारायचं असेल, तुम्ही मला विचारू शकता. किंवा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे त्या पोस्टवरती दिलेला, तिथे सुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आमच्या ऑफिसमध्ये येऊ शकता. हे सेशन जे आहे थोड्या वेळाने संपत येईल, त्यावेळेला तुम्ही मला प्रश्न विचारा. अजून एक जे आहे बघा, रिसायकलिंग जो आहे हा एक बिझनेस आहे. रिसायकलिंग मध्ये ई रिसायकलिंग म्हणजे काय? ई रिसायकलिंग म्हणजे जो आपण मोबाईल यूज करतो, जे आपण सीडीज यूज करतो, हे जे वेस्ट आहे ह्याला आपण ई रिसायकलिंग म्हणतो.
समजा जरा आता कचऱ्याचं जे आहे त्याच्यावरती प्रोसेस करून खत निर्मिती करणे, कचऱ्यातून कपड्यांपासून गोधडी निर्माण करणे आणि ती गोधडी पूर्ण देशामध्ये पूर्ण जगामध्ये पाठवणे, म्हणजे निलिमा मिश्राचं हे खूप सुंदर उदाहरण आहे आपल्या भारतातलंच, आपल्या एका भगिनीचं, ज्यांनी चिंध्यापासून गोधडीची निर्मिती केली आणि ती गोधडी पूर्ण 7 समुद्रापार गेली. तसंच रिसायकलिंगचे बरेच उद्योग आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला करता येऊ शकतं. टाकाऊ पासून टिकाऊ, म्हणजे शोभेच्या वस्तू देखील आपण बनवू शकतो. त्याच्यानंतर बघा आणखीन एक उद्योग आहे, तो म्हणजे लाकूड निर्मितीपासून, म्हणजे लाकडापासून आपण एक बांबू असेल, साग असेल, ह्याच्यापासून आपण बरेच उद्योग जे आहे निर्माण करू शकतो, उद्योग सुरू करू शकतो. ज्यामध्ये लाकडाच्या वखारीपासून ते लाकडाचं फर्निचर बनवण्यापर्यंतचे उद्योग आहेत. याच्यामध्ये तुम्ही सप्लाय सुद्धा करू शकता, मॅन्युफॅक्चरिंगच नाही तर ह्या गोष्टी ज्या आहेत तुम्हाला करता येतात. त्याच्यानंतर जे आहे अजून एक उद्योग जो आहे तो म्हणजे सल्ले देणं. म्हणजे भारतामध्येच काय जगभरात तुम्हाला कुठे पण सल्ला जो आहे मोफत भेटतो, पण आता सल्ला जो आहे तो पैसे त्याच्यासाठी ज्यावेळेस तुम्ही द्याल, मग तो सल्ला बिझनेसशी रिलेटेड असू द्या, तुमच्या पर्सनल लाईफशी रिलेटेड असू द्या, प्रत्येक ठिकाणी तो आहे जो ज्याच्यासाठी तुम्हाला पैसे मोजावे लागतात. त्याच्यानंतर अजून एक उद्योग आहे तो म्हणजे तुमच्या फिटनेस संदर्भात आहे. त्याच्यामध्ये बघा सध्या प्रत्येकाला एक रिप्रेझेंट करायचं आहे स्वतःला, प्रत्येकाला एक खूप सुंदर दिसायचं आहे. त्याच्यासाठी मग व्यायाम आहे, जिम आहे. कितीतरी जिम्स असतात, पण सध्या ते लॉकडाऊनमुळे बंद आहेत. पण अजून त्याला आणखीन एक ऑप्शन आहे, जसं की मी बोलते तसंच एक ऑनलाईन सेशन त्याचे होतात, व्हिडिओज असतात. तुम्ही जर स्वतःचे व्हिडिओज जरी बनवून टाकले, त्याला जरी तुमचे जेवढ्या तुम्ही एखादा समजा डान्सचा व्हिडिओ बनवून टाकला, तुम्ही व्यायामाचा बनवून टाकला, तुम्ही योगाचा व्हिडिओ बनवून टाकला, जेवढे तुम्हाला लाईक्स येतात त्या लाईक्स वरती सुद्धा तुम्हाला पैसे भेटतात. हा एक ऑप्शन आहे. म्हणजे जर तुम्ही किंवा जर तुमचे काही मित्र असतील, मैत्रिणी असतील, त्यांना घेऊन सुद्धा तुम्ही हा उद्योग सुरू करू शकता. त्यांच्याकडून तुम्ही पैसे घ्यायचे आणि उद्योग सुरुवात करायचा. उद्योगाला काही, आणि ह्या उद्योगामध्ये जास्त गरज नाही लागत, म्हणजे इन्व्हेस्टमेंटची गरज नाही लागत. समजा झुंबा जर क्लास घ्यायचा असेल तर तुम्ही घर बसल्या तुम्ही सांगू शकता, इन्स्ट्रक्ट करू शकता. 1 तास त्यांना इन्स्ट्रक्ट करायचं आणि त्या समोरची व्यक्ती जी आहे ती खूप चांगल्या प्रकारे त्यांना पण आपलं आरोग्य त्यांचं पण व्यवस्थित राहतं आणि आपण पैसे पण कमवू शकतो. म्हणजे आरोग्याविषयी ज्या वेळेला आपण आरोग्य म्हणतो, आरोग्यामध्ये बरेच ऑप्शन्स येतात. आरोग्यामध्ये बऱ्याच गोष्टी अशा आहेत की ज्याच्यामुळे आपण पुढे तुम्हाला जाता येतं. तसंच आहे की तुमचं बघा डायटिशियन, म्हणजे तुम्ही काय खायचं, आज आपण काय खायचं, कसं खायचं, ह्याचा सुद्धा बिझनेस करता येतो. ज्याच्यामध्ये डायटिशियन असतात, ते लोक आपल्याला सांगतात की तुम्ही काय खायचं, तुम्ही कशा प्रकारे एक प्रकारे तुम्ही किती जेवण करायचं, किती कॅलरीज तुमच्यामध्ये असल्या पाहिजे, वयानुसार तो तुम्हाला डाएट चार्ट दिला जातो. हा एक उद्योग आहे. म्हणजे आरोग्याविषयी तुम्हाला मी मगापासून सांगितलं की जे प्रोडक्ट्स असतील. त्याच्यानंतर अजून एक आहे जिमचे जे प्रोडक्ट लागतात बघा, तो एक उद्योग आहे. म्हणजे जिम मध्ये जे इक्विपमेंट असतात ते सप्लाय करण्याचे, ते वाढवण्याचा, म्हणजे तो लोकांना समजा जिम असतील तर तिथे तुम्ही हे तुमचे जे इक्विपमेंट असतील, जिमचे जे असतील इक्विपमेंट, ते तुम्ही विकू शकता. मग तिथे ग्लोव्ज असतील, तुमच्या योगा मॅट असतील, तुमच्या सायकल्स असतील, तुमच्या रनिंग मशीन्स असतील, ऑल थिंग्स इन्क्लुडिंग इन दॅट. आणि हा एक उद्योग आहे. त्याच्यानंतर अजून एक उद्योग आहे तो म्हणजे एनर्जी सोल्युशन. एनर्जी सोल्युशन म्हणजे काय की एनर्जीमध्ये बघा तुम्हाला माहितीच असेल की आपल्याला सौर ऊर्जेपासून देखील बरेच उद्योग आपल्याला करता येतात. सौर ऊर्जेमध्ये आपण सौर ऊर्जे जे सोलार हिटर्स असतात त्याच्यापासून तर सोलार लाईट सुद्धा असतात. बऱ्याच कंपन्या आजकाल अशा आहेत की लाईट वाचवण्यासाठी किंवा वीज वाचवण्यासाठी एक सोलार लाईट ज्या आहेत त्या घेतल्या, त्याचा एक उपयोग केला जातो. आणि बरेच जण असे आहेत की बरेच उद्योग असे आहेत ह्या सोलार एनर्जीवरती पण डिपेंड असतात. म्हणजे जिथे समजा आज आपण लोड शेडिंग होत असेल खेड्यापाड्यामध्ये, तर तुम्ही ह्या सोलार पासून तुम्ही विजेची निर्मिती करू शकता. आणि या वीज निर्मितीमुळे मग आपली एकतर
माफ करा, आपण एकतर लोड शेडिंग मध्ये पण हे उपयोगाला येतं आणि आपण वीज देखील वाचवू शकतो. तर हा एक ऑप्शन आहे. तसंच मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्याला गारमेंट इंडस्ट्री जे आहे, गारमेंट इंडस्ट्रीमध्ये देखील आपण खूप ऑप्शन्स आहेत त्याच्यामध्ये सध्या. म्हणजे लेडीज गारमेंट्स असतील, जेंट्स गारमेंट्स असतील, चिल्ड्रन्स गारमेंट्स असतील, या सगळ्या गोष्टी, कारण फॅशन रोज बदलत जाते आणि त्याच्यामुळे ह्या उद्योगाला खूप मागणी आहे. ज्यूट असेल, यार्न असेल, त्याच्यानंतर कॉटन असेल, सिंथेटिक असेल, ह्या सगळ्या गोष्टींमधून आपल्याला ह्याचा उपयोग ह्या कापडचे उद्योग जे आहे हे आपल्याला पुढे आणखी जास्त मोठं करता येईल. तसंच जे आहे बघा, आपण जे प्रोडक्ट बनवतात, आपण ज्या पण वस्तू बनवतात त्या तुम्ही एक्सपोर्ट पण करू शकता. एक्सपोर्ट करण्यासाठी जे तुमच्या फॉर्मॅलिटीज असतील, एक्सपोर्ट करण्यासाठी तुमचं प्रोडक्ट जे आहे, काही ज्या वस्तू ज्या आहेत एक्सपोर्टिंगसाठी बॅन असतात, म्हणजे त्या तुम्ही एक्सपोर्ट नाहीत करू शकत. समजा जर मांस असेल किंवा एखादं अशा बऱ्याच गोष्टी असतात. मांस म्हणजे त्याच्यावरती प्रिझर्वेटिंग केली नसेल, स्लॉटरिंग इंडस्ट्री आहे, स्लॉटरिंग इंडस्ट्रीमध्ये जर त्याला प्रिझर्व केलं नसेल व्यवस्थित किंवा त्याची क्वालिटी जी आहे ती थोडी जरी ढासळली तरी ती तिथल्या तिथे बॅन केल्या जाते. म्हणजे मला सांगायचं तात्पर्य हेच की समजा आता एखादे फिश खाणारे लोक आहेत जास्त, पण त्यांच्या इथं त्याचं उत्पादनच कमी आहे. मग ते एखाद्या शेजारच्या देशातून किंवा शेजारच्या राज्यातून ते मागवतात. समजा केरळमधून मागवत असतील किंवा मुंबईवरून आपण मागवतो, मुंबईवरून औरंगाबादला मासे येतात. त्या मुंबईवरून औरंगाबाद पर्यंत येण्यापर्यंत त्याची क्वालिटी तितकी मेंटेन राहिली पाहिजे. म्हणजे तो एक ऑप्शन आहे. आणि एक्सपोर्टिंगसाठी जे आहे, एक्सपोर्टिंगला किंवा सप्लाय चेन, एक्सपोर्टमध्ये जे आहे सप्लाय चेन जे आहे किंवा लॉजिस्टिक आहे, याच्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये भरपूर समस्या आहेत, याच्यामध्ये भरपूर त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स आहेत. परंतु त्याच्यावर देखील आपल्याला मात करता येईल. कारण की कोरोना व्हायरस आहे, याच्यामुळे आपण एखादी वस्तू जर आपण एखाद्या वस्तूला जर आपण टच करत आहोत, तो सप्लाय चेन मध्ये असल्यामुळे ते किती लोक त्याला टच करतील, पण तितकेच ते सॅनिटाईज राहील का, त्याला तितकंच निर्जंतुक करून, जर मी इथून निर्जंतुक केलेला आहे त्याला तेवढंच व्यवस्थितपणे त्याला रॅप करून केलेलं आहे आणि तसंच ॲज इट इज ते दुसऱ्या देशामध्ये, समजा दुबईला मला पाठवायचं असेल तर त्या व्यक्तीला ते ॲज इट इज भेटलं पाहिजे. कारण तिथे देखील त्याची टेस्ट केल्या जाईल. जर इन केस जर काही प्रॉब्लेम असेल तर तो प्रोडक्ट तिथंच रिजेक्ट केला जाईल. हा एक एक्सपोर्टिंगसाठी किंवा सप्लाय चेन मध्ये हे एक प्रॉब्लेम्स असणार आहे. त्याच्यानंतर आणखीन आहे बघा, त्याच्यानंतर अजून एक बिझनेस आहे, तो म्हणजे प्रोजेक्ट मेकिंगचा. समजा जर एखाद्याला उद्योग सुरू करायचा असेल तर त्याला उद्योग काय सुरू करायचा, उद्योग त्याला कसा सुरू करायचा, म्हणजे जर त्याला सांगावं लागेल की तुझा कल कुठल्या गोष्टीकडे आहे किंवा रिसोर्सेस कोणते अवेलेबल आहे, त्याच्यानुसार जे ते आहे तो उद्योग सुरू करू शकतो. त्याला आपण प्रोजेक्ट रिपोर्ट बनवून द्यायची, त्याला आपण योग्य ते मार्गदर्शन करायचं आणि त्याच्यानंतर जे आहे आपल्याला त्यांना सांगता येतं की आपण ह्या प्रोजेक्ट रिपोर्टची कॉस्ट किती असणार आहे. ह्या प्रोजेक्ट रिपोर्ट मध्ये जे आहे ते त्याच्यामध्ये आपण किती बिझनेस करू शकतो. प्रोजेक्ट रिपोर्टच्या साईज नुसार, जर तो छोटा असेल, मायक्रो असेल, त्याच्यानुसार तुम्ही पैसे घेऊ शकता. लोकांना उद्योगाबाबत मार्गदर्शन करणे, बऱ्याच जणांना उद्योग निर्मिती कशी करायची ह्याच्याबद्दल मार्गदर्शन करणे, हा देखील एक उद्योग आहे. कन्सल्टिंग याला म्हणतात. कन्सल्टिंग मध्ये बघा, कन्सल्टिंग फक्त उद्योगाच्या संदर्भात नाही तर अजून देखील आहे, जसं की शैक्षणिक आहे. शैक्षणिक मध्ये जर समजा काही मुलं जे आहेत उच्च शिक्षणासाठी परदेशात जात असतील, उच्च शिक्षणासाठी त्यांना चांगल्या एखाद्या मोठ्या युनिव्हर्सिटीमध्ये, मोठ्या नामांकित कॉलेजमध्ये जर ऍडमिशन पाहिजे असेल तर त्याच्यासाठी त्यांना GRE, त्याच्यानंतर टोफेल अशा बऱ्याच टेस्ट ज्या आहेत त्या पास करायच्या असतात. त्यांचे बरेच त्याच्यानंतर त्यांना एक थिसिस रिपोर्ट सुद्धा त्यांना पाहिजे असतो.
तर हा देखील एक बिझनेस आहे. म्हणजे समजा जर तुम्ही लँग्वेज त्यांना इंग्लिश म्हणजे GRE टोफेल ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, एक म्हणजे काय की तुमचा इंग्लिश किती चांगला आहे, ती जर टेस्ट तुम्ही पास झाली तरच तुम्हाला तिथे त्या विद्यापीठामध्ये त्या बाहेरच्या देशामध्ये ऍडमिशन भेटतं. तर हा एक बिझनेस आहे. याच्यामध्ये मग ब्रिटिश असेंट वेगळा आहे, अमेरिकन असेंट वेगळा आहे, त्याच्यानुसार त्या परीक्षा ठरवल्या जातात. हे एक आहे. अजून त्याच्यानंतर आणखीन एक जे आहे बघा, आपण आणखीन एक उद्योग जो आहे तो म्हणजे वॉच मेकिंग. वॉच म्हणजे घड्याळ, घड्याळ जे आपण घालतो हातामध्ये, याच्यामध्ये घड्याळामध्ये रोज नवीन नवीन व्हेरिएशन्स येतात. आणि घड्याळ जर तुम्ही बघितलं तर 200 रुपयापासून ते 20 लाखापर्यंत अवेलेबल असतं. पण त्या घड्याळामध्ये फक्त घड्याळ पूर्ण मॅन्युफॅक्चरिंग नाही, घड्याळाचे छोटे छोटे पार्ट जर तुम्ही बघितले, त्याच्या काट्यापासून, त्याच्या बॅटरीपासून, त्याच्या ग्लासपासून, त्याच्या बेल्ट पासून बऱ्याच गोष्टी ज्या आहेत तुम्ही बनवू शकता. तर हे देखील एक ऑप्शन आहे. मला प्रश्न विचारलेला आहे की बिगर व्याजी 10 लाख मराठा तरुणांसाठी अण्णासाहेब महामंडळाकडून लघु उद्योगासाठी भेटतात, त्याबद्दल थोडीशी माहिती द्या. अण्णासाहेब महामंडळाकडून जे लघु उद्योगासाठी पैसे भेटतात, याच्यामध्ये बघा अण्णासाहेब महामंडळ जे आहे यांच्यातर्फे जे बिगर व्याजी जे लघु उद्योगासाठी कर्ज भेटतं, त्याच्यासाठी तर सगळ्यात पहिले ती एक ऍड येते पेपरला, म्हणजे जाहिरात येते की त्याची फाईल निघणार आहे. आणि त्या फाईलची किंमत जी आहे ती एक ठरलेली असते. समजा 10 लाख असेल, 25 लाख असेल, आणि त्याच्यामध्ये तुमचा उद्योग कोणते कोणते आहेत ते देखील लिस्टिंग असते की हा उद्योग तुम्ही तिथे सुरू करू शकता, हा उद्योगामध्ये तुम्हाला तिथे वाव आहे. समजा जर शेतीशी संबंधित उद्योग असतील, मॅन्युफॅक्चरिंग असतील, फूड प्रोसेसिंग असतील, गारमेंट असतील, सर्व्हिस याच्याशी असतील, कॅफे पासून सुद्धा ह्या सगळ्या बऱ्याच छोटे छोटे उद्योग आहेत, त्याच्यासाठी ही कर्ज प्रणाली असते. आणि ह्याच्यामध्ये बिगर व्याजी हे कर्ज आहे. याच्यामध्ये बघा तुम्हाला सगळ्यात आधी तर तुम्हाला उद्योग काय करायचंय ते तुम्ही एक तुमचं ठरलेलं असलं पाहिजे. त्याच्यानंतर हा जो उद्योग तुम्ही करणार आहात त्याच्यासाठी तुमच्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर आहे का, किंवा म्हणजे तुमची स्वतःची जमीन आहे का, किंवा तुम्ही लीजवर भाडे तत्वावरती जे तुमचा सेटअप तुम्ही उभारणार आहात त्याच्यासाठी तुमच्याकडे भाडे तत्वावर घ्यायला जागा आहे का, किंवा तुमच्याकडे अजून त्याच्यामध्ये जर तुम्हाला नॉलेज आहे का ह्या सगळ्या गोष्टींचं आधी सगळ्यात अगोदर. कारण बरेच लोक माझ्याकडे येतात, त्यांना नॉलेज नाही, त्यांना आम्हाला मॅडम हा उद्योग सुरू करायचा आहे, आम्हाला तो उद्योग सुरू करायचा आहे, पण त्याचं नॉलेज नाही त्यांच्याकडे. तर सगळ्यात आधी मी म्हणेन की ज्या कुणाला उद्योग सुरू करायचा असेल, तुम्हीच नाही ज्यांनी मला प्रश्न विचारला, तर बरेच जण जेही माझे मित्र मैत्रिणी असतील ज्यांना उद्योग सुरू करायचा असेल, त्यांनी अगोदर तुम्ही त्या क्षेत्रामध्ये किंवा त्या गोष्टीचं तुमच्याकडे ज्ञान असलं पाहिजे, तरच आपल्याला पुढे ते काम करता येतं. कारण की जर समजा जिम सुरू करायचंय एखाद्या मुलाला, पण तो आहेच खूप, त्याची बॉडीच नाही किंवा त्याला त्याचं ज्ञानच नाही, तर तो कसं काय सुरू करू शकेल. किंवा एखादं समजा शेती संबंधित उद्योग सुरू करायचा, पण माझ्याकडे शेतीविषयी मला काही ज्ञानच नाही, मी शहरात राहिलेली आहे, मग कसं चालेल. तर ह्याच्यासाठी तुमच्याकडे आधी ज्ञान असणं आवश्यक आहे मित्रांनो. त्याच्यानंतर तुम्ही एक वेळ ठरवा की तुम्ही जो आहे हा जो उद्योग सुरू कराल त्याच्यामध्ये तुमच्या ह्याची मागणी किती आहे. सगळ्यात पहिले जर समजा माझ्या शहरामध्ये फूड प्रोसेसिंगचे जे कारखाने जे आहेत ते 10 जर कारखाने असतील तर त्याच्यामध्ये मी अजून एक सुरू करणार आहे, तर मग मला त्यांच्यासोबत तितकंच कॉम्पिटिशन करायला माझा जो मी प्रोडक्ट बनवणार आहे, जी मी वस्तू बनवणार आहे त्या वस्तूला किती वाव आहे, किंवा त्या वस्तूमध्ये नवीन काय आहे की ज्याच्यामुळे ते समोरचा जो गिरायक आहे त्या वस्तूला विकत घेऊ शकेल. तुम्ही म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे. कारण की जर नसेल तुमच्याकडे जर त्या गोष्टीला वावच नसेल, 10 आहेत ऑलरेडी फॅक्टरी, आणि मी त्याच्यातूनच मी त्यांच्यासोबतच अजून सुरुवात करत आहे, तर मग थोडा प्रॉब्लेम येतो. म्हणजे जर नवीन तुमच्याकडे काहीतरी कल्पना आहे तर तुम्ही सुरुवात करू शकता. आणि अण्णासाहेब जो तुम्ही महामंडळाचा जो प्रश्न विचारलेला आहे त्याच्यासाठी फाईल्स भरपूर असतात, फक्त तुमच्याकडे थोडंसं तुमचा जो आहे एक वेगळं काहीतरी असलं पाहिजे, तुमच्याकडे कल्पकता आणि क्रिएटिव्हिटी असली पाहिजे.
ठीक आहे. अजून एक प्रश्न विचारतात आहे की मेडिकल किती लाख भेटतील महामंडळातून? मेडिकल म्हणजे मला हा समजला नाही. ज्यांनी गाडे म्हणून आहेत त्यांनी परत एकदा प्रश्न विचारा. मेडिकलसाठी ओके, मेडिकलसाठी त्यांचं असं म्हणणं आहे महामंडळाकडून. मेडिकल जर तुमचं मेडिकलशी संदर्भात तुम्हाला जर उद्योग सुरू करायचा असेल तर सगळ्यात आधी तुमच्याकडे तुम्ही डी फार्मसी केलेलं आहे का, तुमच्याकडे त्याची कुठली तरी पदवी आहे का, तुमच्याकडे नॉलेज आहे का, त्याचं सगळ्यात आधी हे महत्वाचं आहे. आणि महामंडळाकडून मेडिकलसाठी जे आहे हे खूप कमी प्रमाणात उपलब्ध होतं कर्ज. महामंडळाकडून ह्या स्कीम नाहीत सध्या, म्हणजे ह्याला कमी आहे. ह्याच्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग आणि सर्व्हिस सेक्टरला जास्त जे आहे मागणी आहे. त्याच्यामुळे मेडिकलसाठी ह्या क्षेत्रामध्ये ह्या जे महामंडळाकडून कर्ज भेटतं त्याच्यामुळे थोडंसं कमी व्हावं असतो. आणखीन जे आहे आपले प्रश्न जे आहेत, आणखीन तुम्ही मला विचारू शकता प्रश्न की तुम्हाला उद्योगासंबंधित विचारू शकता. आपल्याकडे अजून 10 मिनिटं आहेत. आपले प्रश्न जे आहेत तुम्ही मला कमेंट करू शकता. जर तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत उद्योगाशी संबंधित कमेंट करा. आणि किंवा माझा नंबर दिलेला आहे आणि आमचा ऑफिसचा ॲड्रेस आहे, तुम्ही तिथे येऊन विचारू शकता मला. लॉकडाऊन नंतर 1 तारखेपासून तुम्ही मला प्रश्न तिथे येऊन, जर तुमचे काही समस्या असतील उद्योगासंबंधित, तुम्हाला आणखीन मार्गदर्शन पाहिजे असेल तर तुम्ही तिथे, आमच्या ऑफिसचा पत्ता आहे तिथे तुम्ही येऊ शकता. तुम्हाला निश्चितच मदत केल्या जाईल. तर उद्योग संधीबद्दल मी तुम्हाला आज बरीचशी माहिती दिली. अजून जर परिचय देऊन टाका थोडा. माझा परिचय जो आहे मी आधीच त्याच्यामध्ये दिलेला आहे. माझं नाव डॉक्टर अमिता सरवदे. मी बिझनेस आणि मॅनेजमेंट ट्रेनर आहे. PhD मी मॅनेजमेंटमध्ये केलेली आहे. तसेच मी इंटरनॅशनल सर्टिफाईड ट्रेनर आहे टॅलेंट डेव्हलपमेंट आणि सक्सेशन मॅनेजमेंटमध्ये. तसंच मला 9 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे टीचिंगचा आणि कंपनीचा देखील. सध्या माझी एक फर्म आहे एव्हरीवन इज अन एंटरप्रेन्युअर म्हणून, जी सिडकोमध्ये आहे, सिडको N3 मध्ये. ती टोडलर्स नर्सरी शाळेच्या जवळ बाजूलाच आहे. तर हा माझा अल्प परिचय आहे. अजून आपल्याला काही प्रश्न विचारायचे असेल आपण मला विचारू शकता. मेडिकल सुरू केले आहे असं त्यांचं म्हणणं आहे. जे भाऊसाहेब गाडे त्यांनी प्रश्न मला विचारलाय की मेडिकल सुरू केलं आहे आणि डी फार्मसी पण केलेली आहे. मग मेडिकल सुरू केलेली आहे, तुम्हाला त्याच्यामध्ये काय इम्प्रूव्हमेंट करायचं आहे का, त्याचं ते थोडं वाढवायचं आहे का तुम्हाला त्याच्यामध्ये? कारण माझ्याकडे एक जण लास्ट टाइम एक क्लायंट आले होते, त्यांनी असं विचारलं होतं की त्यांचं मेडिकल आहे परंतु त्यांना मॅन्युफॅक्चरिंग करायचं आहे. मॅन्युफॅक्चरिंगसाठी मग त्यांना जो पण सेटअप आहे, ज्या गोष्टी आहेत त्या आम्ही उपलब्ध करून दिल्या. तर तुम्हाला काय करायचं आहे एक्झॅक्टली? मेडिकल सुरू केलेलं आहे तर तुम्हाला ते अजून वाढवायचं आहे का? असं काय आहे की जे आता कोरोनासाठी जे औषधं वगैरे लागतात आहेत ते तुम्ही घेऊन त्याचा एक जास्त प्रसार करू शकता. त्याच्यानंतर पिठाचे उद्योग सुरू करण्यासाठी काय करावे? पिठाचे उद्योग जर तुम्ही सुरू करत असाल तर सगळ्यात आधी तुम्हाला त्याचं नॉलेज पाहिजे. पिठाचा उद्योग मग तुम्हाला गिरणी सुरू करायची आहे का तुम्ही फक्त पीठ जे आहे ते एक लोकांना पुरवणार आहात? कारण जर गिरणी जर सुरू करायची असेल तर सगळ्यात आधी ज्या एरियात सुरू करायची तिथली तुम्हाला परमिशन घ्यावी लागते. तुम्हाला जर ती परमिशन भेटली तर पुढची प्रोसिजर होते आणि त्याच्यामध्ये एक जास्त मोठा सेटअप लागत नाही, त्याला जागा पण खूप कमी लागते. त्याच्यानंतर पोल्युशन डिपार्टमेंटचं जे आहे तुम्हाला एक पत्रक, त्याच्यासाठी एक तुम्हाला परमिशन घ्यावी लागते. मास्क तयार करण्यासाठी उद्योग चालू करायचा आहे, माहिती सांगा. मास्क तयार जर तुम्हाला करायचं असेल तर त्याच्यासाठी बघा मास्क तुमचं कुठल्या क्वालिटीचं आहे. मी तुम्हाला सगळ्यात पहिले हे उदाहरण दिलेलं आहे की मास्क जे आहे ते कपड्याचं मास्क आहे का स्पोर्ट्स मास्क आहे, ह्या सगळं आधी तुम्ही ठरवलं पाहिजे. कारण मास्क बनवण्याचा कपडा जेवढा चांगला आहे त्याच्यावरती निर्भर आहे आजकाल किती मास्क आहे. कारण ते तुम्ही किती चांगला त्याचा खप होऊ शकतो. कारण की बघा 15 रुपयाचं मास्क जे आहे ते आता 40 रुपयाला भेटते, कॉटनचंच मास्क. त्याच्यामुळे तो उद्योग जर सुरू करायचा असेल तर सगळ्यात आधी तुम्हाला तुमच्याकडे कपडा पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही तुमचे कॉन्टॅक्ट आहेत का लोकांसोबत, तर तुम्हाला ज्याच्यामुळे तुम्हाला ऑर्डर भेटतील
त्याच्यानंतर जर तुम्हाला जास्त प्रमाणात बनवायचं असेल तर तुम्ही सगळ्यात बेस्ट ऑप्शन जे आहे, जे महिला मंडळ आहेत त्यांच्याकडे जा, जे बचत गट आहेत त्यांच्याकडे जा. कारण महिला ज्या आहेत ह्याच्यामध्ये बघा, ह्या महिला, त्याही महिलांना रोजगार भेटतो आणि तुम्ही मास्क तुम्ही बनवू शकता. पण सगळ्यात आधी तुम्ही किती लोकांना पुरवू शकता तो मास्क जो आहे ते तुम्ही डिसाईड करा, त्याचा तुम्ही आधी विचार करा. ठीक आहे. मेडिकल जे आहे ते वाढवायचं आहे असं म्हणणं आहे यांचं. तर मेडिकल वाढवायचं आहे तर तुम्ही त्याच्यामध्ये आणखीन काय सर्व्हिस ऍड करू शकता. मेडिकलमध्ये बऱ्याचदा असं होतं की कॉस्मेटिक देखील विकल्या जातात. म्हणजे कॉस्मेटिकचा पार्ट ह्याच्यासाठी असतो की समजा महिला येत असतील तर त्या काही औषधं घ्यायला येत असतील तर ते कॉस्मेटिक देखील घेऊ शकतात. म्हणजे तो एक ऑप्शन आहे तुम्हाला, तुम्ही त्याला अजून वाढवू शकता. त्याच्यानंतर तुमच्या ह्याच्यामध्ये प्रत्येक आजूबाजूला जास्त दवाखाने वगैरे आहेत का, किंवा एखादा दवाखाना आहे का, त्याच्या रेफरन्समुळे सुद्धा तुमच्याकडे जास्त पेशंट येऊ शकतात. त्याच्यानंतर बरेच जे असतात की समजा तुम्ही घरपोच सेवा सुद्धा देऊ शकता. जे काही ऍप सुद्धा निघालेले आहेत ह्याच्या औषधांचे, ज्याच्यामुळे लोकांना आपण घरपोच सेवा देऊ शकतो. अजून काही प्रश्न असतील तर आपण विचारू शकता. पिठाचे उद्योग सुरू करण्यासाठी मी तुम्हाला सांगितलंय आणि मास्कचं देखील सांगितलेलं आहे. मास्कचा अजून जर तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्हाला मनुष्यबळ पाहिजे असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. मी ते सुद्धा तुम्हाला अवेलेबल करून देईल. जर समजा तुमचे मास्कचे ऑलरेडी तुमच्याकडे तयार असतील किंवा तुम्हाला जर ते तयार करायचे असतील, म्हणजे तुमच्याकडे ऑर्डर्स असतील पण तुम्हाला तयार करायचे असतील पण मनुष्यबळ सध्या कमी असेल तर तुम्ही मला विचारू शकता. How to get the benefits from government scheme? There are so many government scheme are available. It not only for that SC/ST but also the open categories people too. There are some banks also started their own government scheme, just like an IDBI, Startup India from SIDBI Bank. And another banks also. You just go through that website page, or you have to come to my office also, and we'll give the information about that government scheme. Government scheme also give the finance to that people. Those who have those products are the first preference of that people. Their product is the eco-friendly products. Okay. If you want more information, you can call me or come to my office. Thank you. Then are you helping in government scheme? Definitely I will help you for the government scheme. You just come to my office and then we'll give the information. Just first decide what kind of product or what kind of service you have to provide. So that's are the those means you have to first of all decide it. Then you can come to my office. We'll give the information about definitely help for the government scheme. आणखी काही प्रश्न आहेत का? आणखी काही प्रश्न असतील तर आपण विचारू शकता. आपल्याकडे 2-3 मिनिटं अजून आहे, कारण सेशन माझं ऑलरेडी मी तुम्हाला बरीच माहिती दिलेली आहे. आणखी तुम्हाला काही डाऊट असेल, आणखी काही प्रॉब्लेम असतील तर तुम्ही विचारू शकता. मला वाटतं प्रश्न सगळ्यांचेच विचारून झालेले आहेत आणि आता आपण थांबायला काही हरकत नाही. आपल्यासोबत संवाद सगळ्यांसोबत साधताना खूप छान वाटलं. तसेच काही प्रश्न असतील, काही प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही मला विचारू शकता. तुम्ही माझा नंबर जो आहे नंबरवरती मला कॉल करू शकता. माझा ईमेल आयडी आहे sarvade.amita@gmail.com. तुम्ही ह्या ईमेलवरती देखील मला मेल सेंड करू शकता. मी डेफिनेटली तुमच्या प्रश्नांची उत्तर देईल. आणि जर काही प्रॉब्लेम असेल, आमचा ऑफिसचा ॲड्रेस पण मी तुम्हाला मगाशी सांगितलेला आहे, त्या ॲड्रेसवरती या आणि तुम्हाला ज्या तुमच्या उद्योगासंदर्भात जे आपण तुम्हाला मदत पाहिजे असेल ती मी डेफिनेटली करेन. आपण माझ्यासोबत संवाद साधल्याबद्दल आणि ऑर्गनायझर जे आहेत स्वराज्य देशा या पेजचे आहेत त्यांनी मला इथे संधी दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. बेस्ट ऑफ लक. धन्यवाद.